आजच्या कथेचे नाव आहे कसोटीवर उभं राहिलेलं सत्य. एका छोट्याशा गावात एक साधा, गरीब पण मनापासून श्रीमंत असलेला माणूस राहत होता. त्याचं नाव होतं नारायण. त्याच्या घरात फारसं ऐश्वर्य नव्हतं, पण त्यांचं हसणं, कष्ट करणं आणि माणुसकीच्या गोष्टी लोकांना शिकवण हेच त्यांचं मोठं संपत्ती होती. गावात एक मोठा विवाद उभा राहिला. एका मोठ्या जमिनीवर दोन कुटुंबाचा हक्क सांगणारा वाद लागला होता. एक कुटुंब त्याच्या भूमीवर वस्ती करून राहत होता, तर दुसऱ्या कुटुंबाने त्या भूमीचा अधिकार असलेली कागदपत्र मांडली होती. वाद हा चिघळत गेला आणि सर्व गावातील लोक या वादात सामील होऊ लागले. नारायणच्या कुटुंबाने काहीही भाग घेतला नाही. तो खूप शांतपणे काम करत होता आणि गावातील प्रत्येकाला सांगत होता की सत्य हवं तर काळजीपूर्वक तपासा. त्याला कोणत्याही परिस्थितीत खोटं ठरवू नका. पण लोक त्याला दुर्लक्ष करत होते. तुम्ही गरीब असलात तर तरी तुम्ही या वादात आपलं मत दाखवा, असं त्याला इतर लोक सांगत होते. एक दिवस गावातील प्रमुख न्यायाधीश म्हणून एक बैठक बोलावली होती. नारायणला सुद्धा बोलवलं होतं. लोक त्याला म्हणाले, तुम्ही सत्य बोलाल आणि वाद मिटवायला मदत कराल. नारायण शांतपणे हसला आणि त्याने सभेत सांगितलं, माझा असा विश्वास आहे की सत्याच्या मार्गावर राहिल्याने कोणत्याही कुटुंबात सुख आणि समाधान येईल. सर्व लोक त्याचं आश्चर्यचकित होऊन ऐकायला लागले. नारायण म्हणाला, सत्य नेहमी कठीण असतं, परंतु तो आपल्या मार्गाला नेहमी योग्य ठरतो. जेव्हा आपले हक्क आपल्या मनाच्या गडबडीतून ओळखता येतात, तेव्हा आपल्याला कधीही भ्रम आणि दुःख सहन करावं लागत नाही. पुढे नारायणने ज्या कुटुंबाने तक्रार केली होती त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना दाखवलं की त्यांचे कागदपत्र खोटे आहेत. त्याच वेळी दुसऱ्या कुटुंबाने आपल्या खोटा दावा करून खूप वेळ गोंधळ उडवला होता. पण नारायणने समजावलं की सत्याची शक्ती जास्त मजबूत आहे. नारायणचा संवाद आणि सत्याने तो वाद मिटवला. लोक त्याच्या धाडस आणि सत्याची प्रशंसा करू लागले. त्याने सर्वांना शिकवलं की सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच मार्ग आपल्याला शांती देतो. अखेरकार त्या गावात सर्व लोकांना एक गोष्ट समजली की सत्य आणि प्रेमाच्या आधारावर जगणं हीच खरी संपत्ती आहे. या कथेतून आपल्याला एक शिकवण मिळते. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की सत्य कधीही जड असू शकतं, पण आपल्याला योग्य मार्ग दाखवते आणि
प्रेम आणि संयम हे सर्वांपेक्षा मोठं आहे.